हुजूर, दक्कन में उस सिवा का राज्य बढ़ रहा है। आलमगीर औरंगजेब का कहना है कि ये सिवा आज आदिल शाही को निकलेगा और कल मुगलों को कच्चा चबा जाएगा। इसीलिए तो अब मिर्जा राजा जी के साथ हमें नामजद किया है। लाखों की फौज, हजारों हाथी घोड़े, सैकड़ों तोपें हमारे साथ होगी। सिवा और उसका स्वराज ऐसे ही मसल डालेंगे। हे स्वराज्यावरील फार मोठं संकट आहे। स्वराज्यात आहे त्यापेक्षाही कितीतरी मोठा फौज फाटा घेऊन मिर्झा राजे आपल्यावर चाल करून आले आहेत। चहूबाजूंनी आपली कोंडी केली जात आहे, मात्र तरीही आपले सर्वच योद्धे मोठ्या ताकदीने तोंड देत आहेत। आणि आम्हाला खबर लागली आहे की पुरंदरसाठी त्यांनी दिलेर खानाला पाठवलंय। मग त्याला अशी अद्दल घडवतो की स्वराज्यात पाय ठेवतानाही यापुढे 10 वेळा विचार करेल। मुरारबाजी, मिर्झा राजाने दिलेर खानाकडे 5000पेक्षाही अधिकची फौज दिली आहे आणि आपल्याकडे केवळ 700। त्यामुळेच आपल्याला आणखी काही सैन्यबळ देण्याचं शिवबाने ठरवलं आहे। राजे, अहो हे सैन्य मला देण्यापेक्षा इतर सरदारांना देण्यात यावं, कारण यावेळी माझ्यापेक्षाही त्यांना अधिक गरज आहे। आमचे 700 मावळे त्या दिलेर खानाला धूळ चारायला पुरेसे आहेत। हो, पण आपलं काही बरं वाईट झालं तर? हो राजे, आपण नाही का त्या कपटी अफजलाकडे एकटेच गेला होता, पण कुठे असं स्वतःच्या जीवाचा विचार केला? आणि खरं सांगू महाराज, अहो वीराचं मरण यायला भाग्य लागतं, भाग्य। आणि आमच्या भाई वीर मरणच लिहिलं असेल तर त्यासाठी आम्हाला सज्ज असायला हवं। स्वराज्यासाठी कामी आलो तर आमच्यासाठी स्वर्गाचे दार उघडतील, स्वर्गाचे। ते खरं असं तरी आमच्यासाठी एक एक शिलेदार लाख मोलाचा आहे। राजे, आपण निश्चिंत राहा। या शरीरात प्राण असे तो पुरंदर पडत नाही, हा या मुरारबाजीचा शब्द आहे, मुरारबाजीचा।